जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। भारत बोराडे व सौ अर्चना दिघे यांच्या प्रचाराचा नारळ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते फोडला। संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधील संगमनेर सेवा समितीचे उमेदवार भारत चंद्रकांत बोराडे व सौ अर्चना सुभाष दिघे यांच्या प्रचाराचा नारळ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते फोडण्यात आला। या कार्यक्रमाला प्रभागातील कार्यकर्ते, मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उमेदवार भारत बोराडे व सौ अर्चना दिघे यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा उपलब्धता, स्वच्छता, रस्ते विकास आणि सर्वसमावेशक कामकाज करण्याची तयारी व्यक्त केली। त्यांनी नागरिकांना विश्वासाने संधी देण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे तसेच प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार भारत बोराडे आणि सौ अर्चना दिघे या तिन्ही उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शविला। ही तिन्ही उमेदवार सिंह या एकाच चिन्हावर उभे असून 2 डिसेंबर रोजी सिंह चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। संगमनेर नगर परिषद निवडणूक 2025 यासाठी संगमनेर सेवा समितीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ मैथिली सत्यजित तांबे व तसेच प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिलांमधून अर्चना सुभाष दिघे तसेच प्रभाग क्रमांक 2 मधून भारत चंद्रकांत बोराडे यांना संगमनेर सेवा समितीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे व त्यांची निशाणी आहे सिंह। तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपण या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती। आज प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला आहे। यासाठी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात जे या ठिकाणी उपस्थित राहून महसूल मंत्री या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 2 साठी उमेदवार आहेत भारत बोराडे व अर्चना दिघे, त्यांची निशाणी आहे सिंह। तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत सौ मैथिली सत्यजित तांबे, त्यांची निशाणी आहे सिंह। तरी या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती। नमस्कार, माझे नाव अमोल चंद्रकांत बोराडे। माझे बंधू भारत चंद्रकांत बोराडे हे प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करत आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मधून अर्चना सुभाष दिघे या उमेदवारी करत आहे आणि यासाठी थेट नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या सौ मैथिलीताई सत्यजित तांबे या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहे। आम्ही सर्वांनी मिळून संगमनेर सेवा समिती या हा अजेंडा घेऊन आम्ही या संगमनेरकरांच्या सेवेसाठी येत आहे। तर यासाठी हा जो राखीव प्रभाग आहे एससी कॅटेगरीसाठी प्रभाग क्रमांक 2 तर यामध्ये बऱ्याचशा सुखसुविधा माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांनी मागच्या 20 वर्षामध्ये बऱ्याच अशा गोष्टी विकासाच्या केलेल्या आहेत, जसे की रस्ते असतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे इथील पाण्याची जी सोय केली, डायरेक्ट निळवंडे धरणातून इथे पाणी उपलब्ध केलं, जे की 20 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती खड्ड्यामध्ये उतरून आपल्याला पाणी भरावे लागायचे, अनेक महिलांना कष्ट सोसावे लागायचे। त्यावेळेला नदीमध्ये विहीर खणून ते जे पाणी प्यायला मिळायचं, जो 20 वर्षापूर्वीचा विषय आहे, त्यामध्ये त्या पाण्यामुळे कदाचित बरेचशा लोकांचं आरोग्य हे धोक्यात असायचं। परंतु जे नामदार बाळासाहेब थोरात पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे थेट निळवंड्यामधून आपल्या इथे पाण्याची जी सोय केली, त्याने आरोग्याच्या संपूर्ण समस्या संपलेल्या आहेत। जसं की आपल्या जे पाणी आहे त्याचा टीडीएस हा 50 पेक्षा कमी आहे। बिस्लरीचा टीडीएस जर मोजला तो 40 टीडीएस, त्याच्या बरोबरीनं त्याचा टीडीएस आहे। तुम्ही डायरेक्ट जरी ते पाणी पिले तरी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। लहान मुलांचे आणि सर्व सामान्य लोकांचे जे आजार आहेत ते संपूर्णपणे बंद झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला जे काही विकासाच्या गोष्टी सांगता येतील, आमचे मागील 3 वेळा नगरसेवक राहिलेले माननीय कुंदनभाऊ लांबगे
त्याचप्रमाणे त्यांची आई रत्नबाला ताई लांबगे हे यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकासाच्या झालेल्या आहेत. मला काही 2-3 गोष्टी प्रकाशाने सांगितल्या अशा वाटतात की असं सांगितलं जातं की संगमनेरचा विकास हा झाला नाही, परंतु मला त्याच्यापेक्षा 100 पटीने हा प्रकाशाने विषय असं सांगावं असं वाटतो. अनेक अशा विकासाच्या गोष्टी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या आहेत की जसं आपण ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फिरतो, देशामध्ये फिरतो, अनेक असे शहर आहेत. जसे बारामती शहर आहे, हे चौफेर त्या शहरामध्ये खूप सारे झाडी, त्याचबरोबर रस्ते, अनेक अशा गोष्टी, सर्व प्रकारचे शोरूम, सर्व प्रकारच्या म्हणजे MIDC फॅक्टरीज त्या बारामतीमध्ये आहेत. त्याच्या खालोखाल जर नाव घेतलं तर आपलं संगमनेरचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झळकलेलं आहे. जसं की आपल्या संगमनेरमध्ये तुम्ही बस स्थानक बघितलं, त्यानंतर कचेरी ग्राउंड जे आहे ते बघितलं. जुन्या काळी जेव्हा आम्ही तिथे क्रिकेट खेळायला जायचो त्यावेळेला अत्यंत तोडकं ते मैदान असायचं, परंतु विश्वासराव मुतडक माजी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला छान असं याचं मैदानाचं काम झालं. त्याचबरोबर जे आपले सर्व 4 लेन आहेत, जे 2 लेन होते तर ते सगळे 4 लेन आता झाले. त्याच्या 4ही बाजूला झाडं लावले, मध्ये पण सगळे झाडांची आपल्याकडे लागवड झाली. आता त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो आहे. सांगायचं झालं तर ज्या वेळेला अजून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून, माननीय सहकारमंत्री भाऊसाहेब संतोषी थोरात साहेब यांच्या माध्यमातून इथं ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या, त्या शिक्षण संस्थेचा आपल्याला आपल्या शहरातील, आपल्या तालुक्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्याचा खूप चांगला फायदा झाला. जसं की आम्ही संपूर्ण कुटुंब अमृताईन इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी स्वतः इंजिनियर झालो, माझा भाऊ इंजिनियर झाला, माझी बहीण इंजिनियर झाली. हेच आम्हाला शिक्षणासाठी बाहेरगावी जर आम्ही गेलो असतो तर कदाचित त्यावेळेला माझ्या आई वडिलांवरती 4 लाख 5 लाख रुपये हा भार वाढू शकला असता. परंतु आम्हाला या शिक्षण संस्थेचा फायदा असा झाला की इथं आम्हाला शिक्षण घेऊन आम्हाला आमच्या व्यवसायावरती लक्ष देता आलं. त्या माध्यमातून आम्ही एका बाजूला शिक्षण पण घेतलं आणि एका बाजूला आमचे व्यवसाय वृद्धिंगत पण केला. कोण म्हणतं असं की विकास झाला नाही? विकास हा 100% झालेला आहे. अशा विकासाच्या अनेक गोष्टी आहेत की आपल्याला त्या सांगता येतील. तर आता माननीय सत्यजित दादा तांबे, मैथिलीताई तांबे, डॉक्टर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे जी संगमनेर सेवा समिती यांचं या सिंह चिन्हावर आपण जी निवडणूक लढवत आहोत, हे एक विजन घेऊन आता आम्ही सगळेजण उतरलो आहेत की संगमनेर 1.0 जे झालं आहे ते आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता 2.0 म्हणजे काम केलं आहे. आता आपल्याला कमाल करायची आहे. आमच्या पाठीशी संतोष भाऊ लांबगे साहेब असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, सर्वचे अनुभवी नगरसेवक असतील, नामदार डॉक्टर साहेब असतील, नामदार साहेब असतील, सती दादा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला संगमनेर 2.0 हे एक विजन देऊन संगमनेर देशाच्या पातळीवरती कसं त्याचं नाव झळकेल यासाठी आपण सगळे आम्ही काम करणार आहोत. तर या निमित्तानं मी संगमनेर सेवा समिती तर्फे जे आमचे उमेदवार आहेत सौ अर्चना दिघे आणि माझे बंधू भारत चंद्रभान बोराडे, तर यांना आपण त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या ज्या आपल्या उमेदवार आहेत सौ मैथिलीताई तांबे यांना आपण प्रचंड आणि भरघोस अशा मतांनी मतदान करून त्यांना विजयी करावे असं मी सर्व संघटनावासियांना हात जोडून विनंती करून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.